नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्या चॅनलवर पुढे होणाऱ्या तलाठी भरती आणि सर्वच सरळ सेवा भरती परीक्षांसाठी जसं की महानगरपालिका, हायकोर्ट, जिल्हा बँक, एसटी महामंडळ आणि इतर सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी सरळ सेवा बूस्टर नावाची एक सिरीज सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण या परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि नवीन प्रश्नांचा सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही सिरीज पूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, त्वचेच्या बाह्य थरास टिंबटिंब म्हणतात। आता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, मानवी त्वचेचे सामान्यतः 3 थर असतात। सर्वात बाहेर एपिडर्मिस म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, मध्ये डर्मिस आणि त्याच्या आतमध्ये हायपोडर्मिस असे एकूण 3 थर असतात। लक्षात ठेवायचं, सर्वात बाहेर एपिडर्मिस, मध्ये डर्मिस आणि आतमध्ये हायपोडर्मिस। पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास टिंबटिंब साली फाशी दिली। आता मित्रांनो, ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यांना फाशी का दिली आणि त्यांनी कोणाचा खून केला होता यावर देखील प्रश्न येतात। तर लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो, 1 जुलै 1909 साली मदनलाल धिंगरा यांनी काय केलं होतं, लंडनमध्ये जाऊन त्या ठिकाणी कर्झन वायलीची हत्या केली होती आणि मित्रांनो यामुळेच 17 ऑगस्ट 1909 साली त्यांना काय केलं गेलं होतं, तर फाशीवर चढवलं गेलं होतं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, मदनलाल धिंगरा यांना 1909 साली फाशी देण्यात आलेली होती। त्यासोबतच पाहायचं आहे त्यांनी कोणत्या ठिकाणी हत्या केली, लंडनमध्ये केली आणि त्यांना शिक्षा कोणत्या तुरुंगात झाली, तर लंडनमधील पेटनव्हिल या तुरुंगामध्ये त्यांना शिक्षा झालेली होती। हे बरेचसे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करू शकतो। प्रश्न क्रमांक 3, बालकांना जन्मापासून किती महिन्यांच्या आत BCGची लस दिली जाते। आता काही ठिकाणी BCGचा फुल फॉर्म विचारतात, तर फुल फॉर्म काय आहे, तर बॅसिलस कॅलामेट गुरिन असा याचा फुल फॉर्म आहे। आणि पुढचा प्रश्न काय बनतो याच्यावर, BCGची लस कोणत्या आजारावर, कोणत्या रोगावर दिली जाते, तर मित्रांनो ही लस आहे ती क्षय प्रतिबंधक म्हणजेच TB या रोगाला प्रतिबंधक म्हणून दिली जाते। आणि मित्रांनो एखादं लहान मूल जन्मल्यानंतर 1 वर्षाच्या आत म्हणजे 12 महिन्याच्या आत त्याला ही लस दिली जाणं अनिवार्य आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। किती प्रश्न झाले या ठिकाणी, 4 प्रश्न झाले। BCGचा फुल फॉर्म, BCG कशावर दिली जाते आणि कालावधी काय आहे। प्रश्न क्रमांक 4, मिताली एक्सप्रेस नावाने कोणत्या देशादरम्यान रेल्वे सेवा सुरू केली आहे। मित्रांनो भारताच्या आणि बांगलादेशच्या दरम्यान मिताली एक्सप्रेस नावाची सेवा 2022 साली सुरू करण्यात आलेली होती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, भारत बांगलादेश। आता मित्रांनो भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान 3 महत्त्वाच्या रेल्वे आहेत। कोणत्या कोणत्या, पहिली मैत्री एक्सप्रेस, दुसरी बंधन एक्सप्रेस आणि तिसरी मिताली एक्सप्रेस। या तिन्ही लक्षात ठेवायच्या आहेत, यावर प्रश्न विचारला जातो। प्रश्न क्रमांक 5, किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो। आता मित्रांनो आपल्या मूत्रामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट मोठ्या प्रमाणात असतं आणि मित्रांनो जर आपण पाणी कमी प्यायलो तर हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल तयार होतात म्हणजेच किडनी स्टोन तयार होतात। म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2, कॅल्शियम ऑक्झॅलेट। कॅल्शियम ऑक्झॅलेटचं प्रमाण जास्त झालं की त्याचे क्रिस्टल तयार होतात आणि मित्रांनो त्यामुळेच किडनी स्टोन होतो। त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे भरपूर पाणी प्यायचं आहे आणि आता पुढे उन्हाळा आहे तर आणखी पाणी प्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 6, प्रथिने हे टिंबटिंब अन्न आहे। मित्रांनो प्रथिने हे काय आहेत, तर शरीराला सदृढ करण्याचं काम करतात। त्यासोबतच शरीरामधील स्नायूंची निर्मिती आणि वाढ आणि त्यांची झीज भरून काढणं प्रथिनांमार्फत शक्य होतं। म्हणून या ठिकाणी प्रथिने ही काय आहेत, शरीर निर्माणक आहेत। यामुळे शरीरामध्ये स्नायूंची निर्मिती, वाढ आणि झीज भरून निघते। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। प्रश्न क्रमांक 7, 1919 मध्ये सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली। आता मित्रांनो तारीख लक्षात ठेवायची आहे, 4 ऑक्टोबर 1919 या दिवशी दसरा होता आणि दसऱ्याच्या दिवशीच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील काले या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, कर्मवीर भाऊराव पाटील। यामधून देखील किती प्रश्नांचा सराव झाला, तर 4 प्रश्नांचा सराव झाला। स्थापना कोणी केली, कर्मवीर भाऊराव पाटील। कधी केली,
4 ऑक्टोबर 1919 कोणत्या ठिकाणी केली? सातारा जिल्ह्यातील काले. आणि त्या दिवशी कोणता सण होता? विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण होता. प्रश्न क्रमांक 8, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO स्थापना कधी झाली होती? 7 एप्रिल 1948 आणि याचं मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. स्थापना, मुख्यालय आणि मुख्यालयाचा देश लक्षात ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते? तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत. आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे. आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 9, फिलिप्स वक्ररेषा टिंबटिंब दर्शवते. मित्रांनो, या ठिकाणी पहा, अशा प्रकारचा एक आलेख असतो आणि त्याच्यामध्ये अशी वक्ररेषा असते. याला काय म्हणतो आपण? फिलिप्स वक्ररेषा. यानुसार मित्रांनो, जेव्हा किंमत वाढते त्यावेळी काय होतं? बेरोजगारी कमी होते. आणि मित्रांनो, जेव्हा किंमत कमी होते तेव्हा बेरोजगारी देखील वाढते. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ही जी गोष्ट आहे ती बेरोजगाराचा दर आणि चलनवाढीचा दर यातील व्यस्त प्रमाण दाखवते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. एकमेकांच्या उलट असतील तर व्यस्त प्रमाण असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, RBIचे सर्वाधिक काळ पदावर असणारे गव्हर्नर कोण? मित्रांनो, RBIची स्थापना कधी झाली? तर 1935 साली. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तसेच मित्रांनो, पहिले गव्हर्नर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आणि त्यासोबतच पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते हे देखील पाहिलेलं होतं. पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख हे होते. त्यासोबतच मित्रांनो, सर्वाधिक काळ पदावर राहणारे गव्हर्नर कोण होते? तर दुसरे भारतीय व्यक्ती BR राव म्हणजेच बेनेगल रामाराव. मित्रांनो, हे 7.5 वर्ष RBIचे गव्हर्नर होते. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4. कोणकोणत्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहू शकतो? RBIची स्थापना, RBIचं मुख्यालय, RBIचे पहिले गव्हर्नर, RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि RBIचे सर्वाधिक काळ असणारे गव्हर्नर. प्रश्न क्रमांक 11, चष्म्याचे भिंग टिंबटिंब यापासून बनवतात. या ठिकाणी पहा मित्रांनो, चष्म्याचे भिंग बनवण्यासाठी फ्लिंट काचेचा वापर करतात. कारण या काचेचा अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो? उच्च असतो. त्यामुळे याच्यामध्ये किरण वळवण्याची क्षमता जास्त असते आणि त्यामुळेच याचा वापर चष्म्याचे भिंग बनवण्यासाठी केला जातो. म्हणून आपलं उत्तर पर्याय 2 आहे. प्रश्न क्रमांक 12, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत? आता मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा नोटा आहेत त्या हिंदुस्तान बँक या बँकेकडून छापल्या गेल्या होत्या. परंतु पुढे RBIच्या स्थापनेपर्यंत ब्रिटिश भारत सरकारकडून नोटा छापल्या जात होत्या. कोणतीही बँक या नोटा छापत नव्हती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4.
इम्पेरियल बँक ही मध्यवर्ती बँक म्हणून काम करत होती, परंतु नोटा छापण्याचं काम सरकारच करत होतं, बँक नाही. आता कोण करतं? RBI करते. प्रश्न क्रमांक 13, KYC म्हणजे काय? मित्रांनो, बँकिंग क्षेत्रामध्ये तसेच मोबाईल कंपन्या किंवा आता लाडकी बहीण योजना देखील आहे, यामध्ये देखील KYC अनिवार्य आहे. KYC म्हणजे काय? तर नो युअर कस्टमर म्हणजे आपला ग्राहक जाणून घेणे. ग्राहक तोच आहे का? ग्राहकाचा पत्ता तोच आहे का? किंवा ग्राहक अजून जिवंत आहे का? या गोष्टींची माहिती घेणं म्हणजेच नो युअर कस्टमर, KYC. प्रश्न क्रमांक 14, दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा, त्याचा निबंध लिहून झाला. या ठिकाणी पाहायचं आहे, निबंध हा वाक्यातील कर्म आहे, त्याचा कर्ता आहे. आता निबंधानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय. एक निबंध झाला, दोन निबंध असतील तर झाले. म्हणजे काय झालं? कर्माच्या वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून कर्मणी प्रयोग आहे. त्याचबरोबर वाक्यामध्ये शेवटी क्रियापद कोणतं आहे? झाला, लिहून झाला. म्हणजेच या ठिकाणी क्रियेचं समापन झालेलं आहे, क्रिया समाप्त झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असेल आणि क्रिया समाप्त झालेली असेल त्या ठिकाणी समापन कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. तसेच मित्रांनो, नवीन कर्मणी कधी असतो? जेव्हा कर्मणी प्रयोगामध्ये इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना असते आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो, त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी कधी? जेव्हा त्याच्यामध्ये शक्य क्रियापद आलेलं असतं तेव्हा. प्रश्न क्रमांक 15, अक्षय निबंध लिहित असे, काळ ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, लक्षात ठेवायचं, एक ठराविक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा. जर शेवटी त अधिक तो असणार क्रियापद असेल तर त्या ठिकाणी रीती वर्तमान काळ असतो. त्यासोबतच जर त अधिक असे असं क्रियापद असेल तर त्या ठिकाणी रीती भूतकाळ असतो. आणि जर शेवटी त अधिक इल असं क्रियापद असेल तर त्या ठिकाणी रीती भविष्यकाळ असतो. उदाहरणार्थ काय पहा, करत असतो, खात असतो, जात असतो, रीती वर्तमान काळ. करत असे, जात असे, खात असे, रीती भूतकाळ. करत जाईल, खात जाईल, या ठिकाणी रीती भविष्यकाळ. या ठिकाणी काय आहे? त अधिक असे म्हणजे या ठिकाणी काय झालं? रीती भूतकाळ. म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कृदंत ओळखा. कृदंत म्हणजे काय? मित्रांनो, कृदंत म्हणजे धातूपासून बनलेला असा शब्द जो वाक्यातील अपूर्ण क्रिया दाखवतो किंवा वाक्यातील क्रिया पूर्ण करू शकत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, जातो म्हणजे या ठिकाणी पूर्ण क्रियापद आहे, गेला पूर्ण क्रियापद आहे, जा हे देखील क्रियापद आहे, परंतु जाताना, जाताना या शब्दातून वाक्य पूर्ण होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजेच जाताना हा शब्द पूर्ण क्रिया दाखवत नाही म्हणून तो आहे कृदंत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 17, पररूप संधीचे उदाहरण शोधा. मित्रांनो, पररूप संधी आणि पूर्वरूप संधी हे दोन्ही स्वरसंधीचे प्रकार आहेत. आता मित्रांनो, स्वरसंधी म्हणजे काय? दोन्ही एकत्र येणारे वर्ण स्वर असतात. मग या ठिकाणी पहा, जर ई आणि अ एकमेकांसोबत आले तर या ठिकाणी स्वरसंधी आहे का? आहे. आता यांचे प्रकार पाहूया. समजा एकत्र आल्यानंतर ई निघून गेला आणि अ आहेस राहिला तर त्याला काय म्हणणार आपण? पररूप संधी. म्हणजेच दुसरं पद आहेस राहतं त्या ठिकाणी पररूप संधी असते. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये काय होतं तर अ निघून जातो आणि ई आहेस राहतं, म्हणजेच पहिलं पद आहेस राहतं त्या ठिकाणी काय म्हणायचं? पूर्वरूप संधी. पूर्वपद राहिलं की पूर्वरूप, परपद राहिलं की पररूप. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, नभोमंडळमध्ये काय आहे तर याच्यामध्ये तर विसर्ग संधीच आहे, म्हणजे हे सोडूनच द्या. पुढे अतएव, या ठिकाणी अतएव दोन्ही एकत्र येतात आणि दोन्ही राहतात, म्हणजे हे पण नाही. दिगंबर, दिक अधिक अंबर व्यंजनाने स्वर आहेत म्हणून व्यंजन संधी आहे. आता सांगेनमध्ये पहा काय आहे, सांगमधील शेवटचा वर्ण अ आणि एन मधील शेवटचा वर्ण ऐ. या ठिकाणी काय झालं? या दोन्हीपैकी अ निघून जातो आणि ए आहे असं राहतो, म्हणजे काय झाला? या ठिकाणी पररूप संधी झाली, म्हणून सांगेनमध्ये पररूप संधी आलेली आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 18, दिलेल्या वाक्यातील तितिक्षा या शब्दाचा सूचित अर्थ ओळखा. तितिक्षा या गुणाची विद्यार्थ्यांना गरज असते. आता मित्रांनो, तितिक्षा म्हणजे काय? तितिक्षा म्हणजे संयम, तितिक्षा म्हणजे सहनशीलता, तितिक्षा म्हणजेच शांती. विद्यार्थ्यामध्ये काय पाहिजे? सहनशीलता, शांती किंवा संयम पाहिजे. यासाठी हे वाक्य वापरलेलं आहे, म्हणून पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19,
प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचार मुक्तीची शपथ घ्यावी या वाक्याचा प्रकार सांगा. आता मित्रांनो, ज्या वाक्याच्या क्रियापदातून कर्तव्य, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, कर्तव्य, योग्यता, इच्छा, शक्यता यांचा बोध होतो, त्या वाक्यातील क्रियापदाला काय म्हणायचं? विद्यार्थी क्रियापद म्हणायचं. आणि सहसा हे क्रियापद कसं असतं तर शेवटी वा, वी, वे असणारं असतं. आणि या ठिकाणी घ्यावी आहे म्हणून शेवटी वी आहे, म्हणजेच या ठिकाणी कर्तव्याचा बोध होतोय आणि शेवटी वी आहे म्हणून विद्यार्थी क्रियापद. पर्याय 2. वाक्य कोणत्या प्रकारचं? विद्यार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 20. खालील शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? शरदकाळ. आता या ठिकाणी पहा, शरदकाळचा विग्रह कसा होतो? शरद अधिक काल. काय होतं? द अधिक क एकत्र येतात. आणि मित्रांनो, दोन्ही व्यंजन आहेत म्हणून या ठिकाणी काय असणार आहे? व्यंजन संधी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आता मित्रांनो, व्यंजन संधीचा हा कोणता प्रकार आहे तर द पुढे क आल्यामुळे द च्या जागी काय येतोय? त येतोय. म्हणजेच कोणत्याही मृदू वर्णापुढे जर कठोर व्यंजन आलं तर त्या मृदू व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं, म्हणून याला काय म्हणतो आपण? प्रथम व्यंजन संधी. पहिल्या व्यंजनामध्ये रूपांतर. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? शरदकाल हा शब्द प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 21. कर्मणी प्रयोग करा. राधिका केर काढते. आता या ठिकाणी जेव्हा आपल्याला कर्मणी प्रयोग करा सांगितलं जातं त्यावेळी काय करायचं? त्याचं डायरेक्टली नवीन कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायचं. म्हणजेच कर्त्याला कडून हा प्रत्यय लावायचा आणि इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना करायची. राधिका केर काढते, राधिका कडून केर काढला जातो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? राधिका कडून, कर्त्याला कडून प्रत्यय आणि इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना, केर काढला गेला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 22. ओनामा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? मित्रांनो, ओनामा करणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे, एखाद्या गोष्टीचा प्रारंभ करणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 23. दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा. स्वरसंधी म्हणजे काय? एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात. आता वाक्पतीमध्ये काय होतं? ग अधिक प दोन्ही व्यंजन आहेत म्हणजे व्यंजन संधी. सदाचार त अधिक अ, काय झालं या ठिकाणी? त हे व्यंजन आहे म्हणून व्यंजन संधी. पुढे पहा, सन्मती सत अधिक मती त अधिक म, काय झाला या ठिकाणी? देखील व्यंजन संधी. अनुनासिक संधी म्हणून या ठिकाणी हे तिन्ही काय आहेत? स्वरसंधी नाहीत. परंतु पर्याय 4 पहा, गुरु अधिक उपदेश, या ठिकाणी उ अधिक उ, दीर्घ उ तयार होते म्हणजेच स्वरसंधी आहे. दोन्ही एकत्र येणारे वर्ण काय आहेत? स्वर आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा. मित्रांनो, न्यूनत्वबोधक वाक्य कोणतं असतं तर ज्या वाक्यामध्ये न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आलेला आहे ते. न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय कोणती? पण, परंतु. पण, परंतु ज्या वाक्यामध्ये आला असेल ते न्यूनत्वबोधक वाक्य. मग या ठिकाणी पहा, परंतु हे तिसऱ्या वाक्यामध्ये आले म्हणून तिसरा पर्याय काय झाला? न्यूनत्वबोधक. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 25. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर या काव्यपंक्ती शब्दशक्तीमधील कोणत्या प्रकारातील आहेत? आता मित्रांनो, शब्दांच्या शक्ती 3 आहेत. जर आपण शब्दाचा आहे असा अर्थ घेतला तर त्याला म्हणायचं अभिधा शब्दशक्ती. जर आपण त्याचा योग्य असा सुसंगत अर्थ घेतला तर त्याला म्हणायचं लक्षणा शब्दशक्ती. आणि जर आपण त्याचा टोमणा मारल्यासारखा म्हणजे व्यंगात्मक अर्थ घेतला तर त्याला म्हणायचं व्यंजना शब्दशक्ती. मग या ठिकाणी पहा, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर, यामधून काय व्यक्त होत आहे की औदुंबराचं झाड हे पाण्यामध्ये अर्ध बुडालेलं आहे असा आपण याचा अर्थ घेतो. दिसताना काय वाटतंय? औदुंबर हा पाण्यामध्ये पाय टाकून बसलेला आहे. अर्थ काय घेतो आपण? तो पाण्यामध्ये अर्धा बुडालेला आहे असा अर्थ घेतोय. म्हणजे या ठिकाणी काय झालं? सुसंगत असा अर्थ घेतोय म्हणून लक्षणा शब्दशक्ती आहे. प्रश्न क्रमांक 26. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द साधित शब्द कोणता? या ठिकाणी पहा मित्रांनो, कायिक. कायिकमध्ये पहा, शेवटी इक हा प्रत्यय लागलेला आहे. स्वकीयमध्ये ईय हा प्रत्यय लागलेला आहे. आनंदितमध्ये ईत हा प्रत्यय लागलेला आहे. परंतु मित्रांनो, हे तिन्ही प्रत्यय संस्कृतमधील आहेत. इक, ईत आणि ईय हे संस्कृतमधील प्रत्यय आहेत. परंतु नातेवाईकमध्ये वाईक हा मराठी प्रत्यय आहे. म्हणजेच हा शब्द या तिन्हीपेक्षा वेगळा आहे, गटात न बसणार आहे.
प्रश्न क्रमांक 27, प्रयोग ओळखा. पंढरीस जाताना कुर्डुवाडीजवळ उजाडले. आता मित्रांनो, उजाडले, मळमळले, सांजावले ही कोणत्या प्रकारची क्रियापदं आहेत? तर भावकर्तरी क्रियापद आहेत. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी भावकर्तरी क्रियापदाचा वापर केला जातो त्याला म्हणायचं भावकर्तरी प्रयोग. आणि मित्रांनो, याला दुसरं नाव काय आहे? अकर्मक भाव्य प्रयोग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, अकर्मक भाव्य म्हणजेच भावकर्तरी प्रयोग. उजाडले, सांजावले, मळमळले यासारखे शब्द असतील तर अकर्मक भाव्य किंवा भावकर्तरी प्रयोग आहे असं उत्तर लिहायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 28, पुढीलपैकी पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता? मित्रांनो, पंचमीचे प्रत्यय ऊन होऊन. आणि कोणत्या शब्दाला ऊन होऊन प्रत्यय आहे? तर पर्याय 1 ला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. त्यात मध्ये त हा प्रत्यय सप्तमीचा आहे. त्याला मध्ये ला हा काय आहे? द्वितीय आणि चतुर्थीचा आहे. आणि त्याच्यामध्ये चा हा काय आहे? षष्टीचा आहे. विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे कारकार्थ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. तसेच आपल्या A to Z मराठी व्याकरण या सिरीजमध्ये आपण प्रत्येक टॉपिकवर महत्त्वाचा प्रश्न घेऊन प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक टॉपिकमधील प्रत्येक पॉईंट कव्हर केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला प्रत्येक टॉपिकचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करायचा आहे तर आपली A to Z मराठी व्याकरण ही सिरीज पहा, किंवा त्याच्या बदल्यात तुम्ही आपलं A to Z मराठी व्याकरण हे पुस्तक खरेदी करू शकता. त्यामध्ये देखील आपण प्रत्येक टॉपिकमधील प्रत्येक पॉईंटवर प्रश्न घेऊन तो टॉपिक कव्हर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 29, घटनेचा मूलभूत आराखडा ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने टिंबटिंब या खटल्यापासून लागू केली. आता मित्रांनो, 1973च्या केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की घटनेचा मूलभूत आराखडा हा मूलभूत आराखडा असेल, याच्यामध्ये बदल न करता घटनेमध्ये बदल केला जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी काय झालं? मूलभूत आराखडा कोणत्या खटल्यामध्ये? केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार 1973, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 30, एकरूप नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड याला आपण काय म्हणतो? समान नागरी कायदा असलेले टिंबटिंब हे भारतातील एकमेव राज्य आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न तर जुना झालेला आहे बरं का. या ठिकाणी पहिलं राज्य कोणतं आहे असा प्रश्न असला पाहिजे. पहिलं राज्य कोणतं आहे? पहिलं राज्य आहे गोवा. गोवा या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यात आलेला होता. परंतु मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर जर प्रश्न विचारला तर उत्तर काय असलं पाहिजे? अलीकडेच 2025 मध्ये उत्तराखंड या राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, यामुळेच स्वातंत्र्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? उत्तराखंड बनलेलं आहे. परंतु या ठिकाणी ओव्हरऑल विचारले म्हणून पर्याय 2 गोवा हे आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. या ठिकाणी जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण व्यवस्थितपणे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.